सावतीने अगं ये सावतीने, अगं बाई झालं का नाही तुझं काम? तुझं ना सावतीन बाई, खरं सांगते ना, शेम टू शेम शेंबडात माशी गुंडाळल्यावानी असतं. अगं खरंच, म्हणजे कसं माहितीये का, तुझं अख्खा दिवस काम चालू असतं. मी बघ चटपट पटापट असं काम उरकून येते. हा, आलीस का गो इजाची आईस? आलीस? बैस बैस बैस, अगं खुर्चीवर बैस. काय म्हणतेस? माझं काम दिवसभर चालू असतो? अगो इजाची आईस, आमचं तुमच्यासारखं नसतो ग. अगं एक मासो आणि हंडाभर रसो, अक्को नारळ मला किसून किसून कालवणात घालावं लागतो. रश्यात म्हणते मी. असं नाही केलं ना तर आमचे सावन रस्सो भात खाणार नाही गो. काय सांगू त्या माणसाची तरा तुला. हा, काय म्हणाला सावंत वहिनी? माझो कालवण एक मासोन हंडाभर रस्सो असतो वय हो. आओ, तुम्ही तुमच्या त्या कालवणात सांगताय नारळ किसून किसून काय ते रसोत घालता. हा, अहो तुमचा तो रसो, माशाचा रस्सो आणि भात खाऊनच सावंतांचं पोट एवढं गाडीवाणी झालंय. आणि आमचं मालक अहो कडक कालवण आणि त्याच्यात भाकरी कुस्कारून वडून खाते ती. बघितलं का कसं रांगडा गडी आहे माझा मालक, रांगडा गडी. राग आलो काय गो इजाची आईशी तुका? बर जाऊ देते. मका सांग, ती हिंदी सिरियल नाही का ग, घर एक स्वर्ग? होय होय, त्यामध्ये काय चाललंय ग? 2 दिवस झालं मग टीव्हीच बघायला मिळालो नाही. अहो सावंत वहिनी, तुम्हालाच मी सांगू का हो, मला ना त्या हिंदी सिरियल मधलं थोडं थोडं समजतं आणि थोडं थोडं समजतच नाही बघा. म्हणजे बघा हा, त्या सिरियल मधल्या बाईनं जर एकदम झगामगा साडी नेसली असेल, मोठाली एवढी टिकली लावली असेल, आणि ती बाई जर अशी 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 डोळं करत असेल, तर मी समजती ती बाई त्या सिरियल मधली विलन आहे. आणि एखादी बाई सिरियल मधली साधी सुधी साडी नेसली असेल आणि मुंडकं खाली घालून जर हू 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 करत असेल, तर मी समजती ही त्या हिंदी सिरियल मधली कोणतरी बिचारीन हाय, जिच्यावर ही मोठाली टिकलीवाली बाई काहीतरी कागाळी करत असणार. ही माझं हिंदी सिरियल मधलं गणित हाय. बर सावंत वहिनी, लय टाइम झाला हो घड्याळ्यात, जाऊते मी घरला, जरा वाज पडती. अहो आज पोरांना सुट्टी आहे. इजा संजा आजा तिघही घरात आहेत, आणि ही 3 पोरं घरात असतील तर घरात धिंगाणा धुडकूस झालाच म्हणून समजा. बर येते वर का सावंत वहिनी. बया बया बया, काय हे आकृत म्हणावं, कुणी गो बाय माझ्या दारात एवढा कचरा केलाय, नुसती कागद काय काय गाडीच्या टिकटी दिसते त्या. हा, सकाळीच मी चांगलं दांगण लोटलं, धुवून काढलं, आज रविवार आहे म्हणून. हा, कुणी गो कचरा केलाय. ए संज्या, ए इजा, अरे आज्या, बाहेर या आधी, बाहेर या घराच्या. काय गो बाई, पोरं आहेत का राक्षस आहे ते काय माहित. अगं मम्मी, काय झालं ग, तू एवढी वरडायला लागली? हा, अगं मम्मी, शपथ ग, शपथ ह्यो कचरा मी केला नाही. अगं शपथ मी नाही
कचरा केला नाही, आजानं केला नाही, संजयनं केला नाही. आम्ही शाप शिडी घरात बसून बघत होतो, खेळत होतो आणि शक्तिमान बघत होतो. ए संजय खरं बोला, आपण शक्तिमान बघत होतो की नाही? ए आजा हा गो शक्तिमान गंगाराम झाला हे आम्ही बघत होतो. तुझी शपथ ग मम्मी, मी कचरा नाही. तुझी का पप्पाची पण शपथ सांगतो, मी कचरा केला नाही मम्मी, मी कचरा केला नाही. भाभीच्या बाबेच्या ए भाभी, ए भाभी, अरे जल्दी जल्दी बाहेर आ. अगं ए भाभी जल्दी बाहेर ये. आलीस का? हा अगं भाभी तुला आता काय बोलू. अगं तुझ्या ह्या कारट्याने त्या बाब्याने बघ दारात माझ्या किती कचरा टाकलाय. ही गाडीची तिकट टाकलेत भाभी. मी तुला कितींदा बजावून सांगितलं, तुझी 5 पांडवाची फौज तुझ्या घरात ठेवत जा. इथं माझ्या दारात ही कारती बघ कशी कचरा टाकते ती. बघ बघ कशी कचरा. अरे ईजा की माई क्या हुआ, इतना चिल्लाती है, इतना चीख रही है? हाँ अरे दैया, अरे दैया, अरे मेरे दरवाजे के सामने किसने इतना कचरा फैलाया है रे दैया? अभी हाँ दैया रे दैया करतेस. हा तुझ्या पोरांनी माझ्या दारात एवढा कचरा टाकला आणि वरनं तू चोरावर मोर होऊन विचारतेस की तुझ्या दारात कुणी कचरा टाकला. हा अगं आमचं बाळासाहेब बराबर बोलतात. हा ह्या भैयांना ओसरी दिली ना की हे भैयांना हळूहळू पाय पसरेत. अगं तुझ्या कार्ट्यांना विचार माझ्या दारात कुणी कचरा टाकलाय आणि मग तुझ्या दाराची परवा कर. दैया रे दैयावाली. क्या बोली ईजा की आई? रुक रुक, इतना गुस्सा मत करना. हाँ ईजा की आई, पहले मैं बोलती हूँ. अभिया ए बाबू, छोटी बड़ी रबड़ी जिलेबी लड्डू बाहर निकलो सबके सब. हाँ गुस्सा मत करना. हाँ बोले ओ बोले, तुझे गंगा मैया, भोलेनाथ, राधा कृष्ण और अपने हाँ शंकर भगवान जी की कसम सौगंध है. किसने कचरा किया? किसने वो बीजा के दार में किसने कचरा किया और अपने आंगन में किसने कचरा फैलाया? सच सच बताना भोले, सच तुम्हें सौगंध है भोले. मम्मी मम्मी ओ क्या वो मम्मी, मैं और ईजा ना बस का टिकट खरीद रहे थे. फिर उसमें ना मम्मी हम दोनों का बहुत लड़ाई हुआ. तो आजा ने ना, पहले आजा ने फिर मैंने, हम दोनों ने साथ में, उसने उसके आंगन में मैंने और अपने आंगन में वो ईजा ने, दोनों ने ये बस का टिकट और वो कुंडी में का कचरा फैला दिया. मम्मी जा खरं खरं सांग, हे जे बाबू बोलतोय ते खरं हाय का? नाहीतर ना एका बुकीतच तुला आडवा पाडीन. खरं बोल, खरं सांग. होय ग मम्मी, होय 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 मम्मी, होय होय ना? होय ना भाभी, मैं बहुत बोवली, बहुत बडबड तुला केलं म्हणून शारी ग भाभी. भाभी ओ ईजा की आई, जाने दो ना, बच्चों में हमारा क्यों झगड़ा. हाँ और मेरे भी लड़के ने गलती की ना तो मैं भी बहुत बहुत सारी